दूध घ्या दूध, गदीचं दूध, सर्दी खोकला दूर करे गदीचं दूध. लहान लेकरूले मोठे माणसले गदीचं दूध. दूधले दूध, गदीचं दूध, सर्दी खोकला दूर करे गदीचं दूध. च्या मायबीन तर आपल्या इकडे नवीन नवीन आयटम राहिले का? हो ना रे, त्या गदीचं दूध पहिल्यांदा कोण आलो मी इकाले. का रे बा, पाहिजे का इथं कोणाला गदीचं दूध? का रे देवदास, काय वय हे? दिसत नाही का तुला? गदी होय ना? हो ना, तर मग मी कुठं वागिन म्हणालो, गदीच होय म्हणाला मी. पण हे काय वय म्हटलं, नवीन धंदा काय चालू केला तुला? गदीचं दूध इकून आलो मी. तुला पाहिजे आहे गदीचं दूध? तुला लागत असेल सांग, फालतूच्या चांबार चौकशा करू नको माझ्या सांग. हिड हिड, म्हणले पाहिजे त्या गदीचं दूध. लोक काही मॅड झाले का त्या गदीचं दूध घ्यायले? काही इले का गदीचं दूध कोणाला? कोणी घेऊ का नाही घेऊ, तुला काय करायचे? अगो काय बोलवाला तू? चाल व काले डोमे, मोरल्या चौकात जाऊ. याड्याला काय माहिती त्या दुधाची किंमत. शांताराम भाऊ, हो शांताराम भाऊ, काय म्हणते बा आज कसं काय सकाळी सकाळी इकडे? देवीदास भाऊ मॅट झाला म्हटलं, फरक पडला त्याच्या लक्षात. सकाळी सकाळी गदीचं दूध विकवायला तो. नाही बे, काही नका बोलू. देवीदास काय गदीचं दूध आणि दूध विकते? नाही ना बा शांताराम भाऊ, खरं सांगू ना तुम्हाला, बरं सांगा तर चला डोळ्यानं बोल ना तुमच्या. चाल बरं, कुठं आहे तो? दाखव बरं मला. दूधले दूध, गदीचं दूध, सर्दी खोकला दूर करे गदीचं दूध. काय लेगा देवीदास, काय काम करू आला बे तू हे? ते आजा काय काम करले का? त्या बाप काय काम करे आणि तू गदीचं दूध विकवायला का? काय काम करू आलो मी? अबे देवीदास, गावात लोक का तुले गोळ्या सरल्या का म्हणून आले आणि तू म्हणाला काय काम करू आलो मी? लोकांच्या जिबीले हळवं काय शांताराम भाऊ? लोक सुदायला सुद्धा नाही म्हणत आणि बुधायला बुधा नाही म्हणत. लोकाईले गदीच्या दुधाची ताकद माहित नाही म्हटलं शांताराम भाऊ. काय लेगा देवीदास, आपलीच लावतो तू. मी चांगलं सांगायला आलो तुले आणि तुला आपलीच मुजर घ्यायला लावून आला. शांताराम भाऊ, तुम्हाला माहित नाही, बाहेरल्या देशात 10-12 हजार रुपये लिटर गदीचं दूध आहे म्हटलं. हा, गदीचं दूध लय पौष्टिक आहे बरं शांताराम भाऊ. आता म्हटलं मग रामदेव बाबा म्हटलं माझ्या गदीचं दूध पिऊन गेले म्हटलं. हा, तुम्हाला सांगाल ना, ते तर मला जाते विचारे देतच म्हणे त्या गदीची जात कोणती म्हणे. नाही म्हटलं त्याला बैसाख मी गदीची जात म्हटलं माझ्या. हा, रामदेवा म्हणे एक नंबर दूध आहे म्हणे. नाही पण शांताराम, देवदास जे समजलं ते बरोबर आहे. ना आजा म्हटलं कोणाला सांगे नाही, सकाळी उठे 5 वाजता. आणि मला माहीत आहे, 1 गिलास दूध काढे तो गदीचं आणि ताजं कोरं काढल्या घट्ट पिऊन घे. आणि म्हटलं मला बी 1-2 घेत पाजलं म्हटलं मग आजानं. का शांताराम भाऊ, ऐकलंय म्हटलं तुम्ही बरोबर ऐकलंय काय सांगितलं डॅनी आबाजीने तर. आणि तुम्ही ऐकून नाही राहिले मावाली. मी सांगाल ना तुम्हाला, ह्या दुधात म्हटलं लय पावर आहे. हा, लय पौष्टिक दूध आहे. मी तुम्हाला सांगालो आताच घेऊन घ्या बरं हे दूध, मग म्हटलं तुम्हाला भेटणार नाही. हा, अच्छी बिमारी बसून जाते म्हटलं ह्या दुधानं. तुम्हाला पाहिजे काय घ्या, मग आताच घेऊन जा. नाही रे बा, मी तसंच नाही घेत ते दूध. पहिले मी 2-4 लोकांना विचारतो आणि मगच घेतो ते दूध. माया नाही ना रे बा, गदीचं आहे ना. काय म्हणता मग मंडळी, काली डोमीचं दूध घ्यायला पुरण का नाही पुरण? कमेंट करून सांगा तुम्ही. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आपल्याला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओत आपण.